अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रमा आता माधवला विचारत असते की अबोलीचा काही फोन लागला का. तेव्हा तो म्हणतो की नाही वहिनी, फोन लावत आहे पण ती काही फोन उचलत नाही. तितक्यात अबोली दरवाजावर येते आणि मनवाची आठवण तिला यायला लागते. मनवाची झालेली हॉस्पिटलमधली भेट, त्याचप्रमाणे नंतर मनवा भेटलेली त्या रेड लाईट एरियामध्ये सगळं काही तिला आठवत असतं. आणि त्यानंतर त्या बाबतीत अबोली विचार करते की हे सगळं खरंच किती विचित्र आहे. पहिल्यांदा मला या घरात आल्यानंतर आज भकास आणि अपराधी असल्यासारखं वाटतंय. तितक्यातच काका फोन लावत असताना अबोली बाजूला येऊन उभी राहते. तेव्हा काका म्हणतो की अबोली, होतीस कुठे तू? अगं तुला किती फोन लावतोय मी. तेव्हा अबोली म्हणते की काका, तो फोन माझा जरा सायलेंटवर. मग अबोलीला अशा अवस्थेमध्ये पाहून रमा म्हणते की अगं, अशी अवस्था काय झाली आहे तुझी? तुझा चेहरा असा का दिसतोय? जरा ये बस, मी तुला पाणी देते. तेव्हा अबोली म्हणते की ते आई जरा कामामध्ये आज बिझी होते ना, म्हणून तसं असेल. मग अबोलीला ती बसायला सांगते आणि पाणी देखील देते. आणि अबोली ते आता पाणी पिऊन घेते. तिचा चेहरा अजूनही विचित्रच असतो. तिच्या चेहऱ्यावर खूप काही प्रश्न असतात, पण घरातल्यांना काही कळत नसतं. काका म्हणतो की अबोली, तू ठीक आहेस ना? तुला बरं तर वाटतंय ना? तेव्हा अबोली म्हणते की हो काका, मी ठीक आहे. त्यानंतर काका बाजूला निघून जातो. अबोली मनातल्या मनात विचार करते की कसं सांगू मी तुम्हाला की मला सध्या काय होतंय ते. आपल्या घराने काय अपराध केला आहे ते काय सांगू. या घरची मूल या घरात बागडायला हवी, पण ती कुठे दुसऱ्या वस्तीत राहते. तर विजया इथे एका पत्रकाराला फोन करून सांगते की 26 जानेवारीच्या दिवशी सरस्वती चाळीमध्ये मोठा धमाका होणार आहे. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार, त्याच्यामुळे तिथे वेळेवर उपस्थित राहा. नीता म्हणते की अगं विजया, नेमकं काय करणार आहेस तू चाळीमध्ये? तेव्हा विजया म्हणते की उद्या बघ मी काय करते ते. उद्या शिंदे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी 26 जानेवारीसारखा खास मुहूर्त मी निवडलेला आहे. त्याच दिवशी त्या कुटुंबाला कसं मी सगळ्यांच्या नजरेमध्ये खालावते ते बघ. तेव्हा नीता म्हणते की अगं, पण नेमकं काय करणार काय आहेस तू? तेव्हा विजया म्हणते की माझ्याकडे इतकी मोठी गोष्ट आहे, तर मग मी ती लपवू तरी कशाला. उद्या बघ मी काय करते ते. हां, शिंदे कुटुंब आणि अंकुश मोठेपणा घेऊन मिरवतात ना, तत्त्व आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन चालतात ना, पण बघ उद्या मी त्यांचा कसा खात्मा करते ते. सगळ्यांना मी फिनिश करून टाकणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. आणि लोकांच्या नजरेत तर त्यांना नजर मिळवताच येणार नाही. अंकुश, यू आर फिनिश्ड विथ गॅरंटी. असं म्हणून आता विजयाने सगळं काही ठरवलेलं असतं. अंकुश त्याच्या ऑफिसमध्ये बोलत असतो की उद्या 26 जानेवारी झाली की चाळीत झेंडावंदन संपल्यानंतर मला चौकीत तर जावंच लागेल. पुढे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तितक्यात अबोली समोर येते. अबोलीला समोर पाहिल्यावरती अंकुश म्हणतो की मला चला रुमाल देतेस का अबोली? तेव्हा अबोली म्हणते की सर, मला जरा तुमच्याशी काहीतरी. तितक्यात अबोलीला अंकुश म्हणतो की थांब ना अबोली, मला जरा रुमाल दे ना, मी जरा घाईमध्ये आहे. आता अबोली विचार करते की मी काय करू. आणि अंकुश सरांना हे सत्य मला सांगायला हवं का? मला म्हटलं पाहिजे की मी कुठे होते नेमके, मला काहीतरी सांगता आलं पाहिजे. पण मात्र अबोली स्वतःच्याच जीवाला शांत करते आणि म्हणते की नाही, मला सरांना सांगितलं तर ते खूप मोठा गैरसमज करून बसतील. आता अबोली काही बोलायला जाणारच असते. तितक्यातच अंकुश म्हणतो की काय झालं अबोली, तुझा चेहरा असा काय झाला आहे? मला सकाळी पण दिसलीस ती अस्वस्थ दिसली होतीस आणि आताही तसंच. तितक्यातच बाहेरून आवाज येतो, अंकुश दादा. तेव्हा अंकुश म्हणतो की चल बाहेर, कोणीतरी आलंय. चाळीतली मुलं येतात आणि म्हणतात की अरे दादा काय, उद्या विसरलास का तू? 26 जानेवारी आहे आणि आपली तयारी पण बाकी आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की अरे असा कसा विसरेन मी 26 जानेवारी. उद्या करूया ना, काय मदत हवी आहे ते सांगा मला, मी मदत करतो. तेव्हा मग आता मुलं म्हणतात की तसं काही नाही, यावेळेला तू झेंडावंदन करावंस आणि तुझ्या फॅमिलीने. पण त्याच्याचबरोबर मला तर असं वाटतंय की तू आणि अबोलीने करावं. कारण काय आहे, प्रत्येक वेळेला ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि तिनेच हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा मग आता लगेचच तुझी फॅमिली त्याचप्रमाणे सगळ्यांनी झेंडावंदन केलं पाहिजे. तेव्हा अबोली म्हणते की काका पण येईल ना झेंडावंदनाला? तेव्हा मुलं म्हणतात की नाही, काकाची काय अशी फॅमिली नाही आहे ना, तू कसा कमलाकर काकांचा मुलगा म्हणून अंकुश, पण काकाला तशी कुठलीही फॅमिली नाही. काका, तू लग्न केलं नाहीस का रे? आणि जर लग्न केलं असतंस तर तुझीही फॅमिली असलीच असती ना. तेव्हा रमा म्हणते की अरे असं काय म्हणत आहात? हा अंकुश आहे तो आमचा मुलगाच आहे ना, म्हणजेच माधव काकाचा मुलगाच आला ना पुतण्या म्हणजे. तेव्हा मुलं म्हणतात की नाही, पुतण्यामध्ये फरक असतो ना. बरं आम्ही जातो तयारीला. आणि त्यानंतर काकाही आता बाजूला निघून जातो. बाहेर आल्यानंतर हे सगळं झाल्यावर अंकुश हा राणे काकूंना म्हणतो की काय हो, तुमचा पाय कसा आहे आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर मला सांगा ना. तेव्हा मग राणे काकू म्हणतात की अरे मला कसला त्रास, आणि मी काही अबोलीला औषध वगैरे सांगितलं नाही.
अंकुशच्या लक्षात येतं की अबोली खोटं बोलली, पण मात्र तिला सावरून घेण्यासाठी तो म्हणतो की सॉरी हां, काय झालं ना माझ्या लक्षातच नाही, तिने दुसरं नाव घेतलं होतं, मी चुकून गोंधळलो. त्यावेळेला आता अबोलीला तशा प्रकारे वाचवून अंकुशने तिच्यासाठी राखण केलेली असते. पण मात्र अबोलीला लक्षात आलेलं असतं की अंकुश सर तिच्यावर नाराज आहेत आणि अंकुश अशा प्रकारे तिची बाजू सांभाळून तिथून निघून जातो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अंकुश विचार करत असतो की नेमकं काय झालंय, इतकं काय असं झालं असेल अबोली मला खोटं बोलली. मी तर सगळं संपवून तिच्याशी खरं बोलायला चाललो होतो, पण तिने असं माझ्याबरोबर आज काय केलं. तिला गजरा देऊन सगळं संपवलं होतं, पण आता तिने आणखीनच संशय वाढवला आहे. अबोली आतमध्ये येते आणि अंकुशला फोन लावते आणि म्हणते की सर, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अंकुश म्हणतो की अबोली, हे काय केलंस आज तू? तू मला ज्या ठिकाणी भेटलीस त्या ठिकाणी मला तू खोटं सांगितलंस. तिथे मी तुला गजरा घेऊन दिला अबोली. का? तर तुला सगळं विसरून मी माफ करायला चाललो होतो. मी एक पाऊल मागे आलो होतो, पण तू आता पुन्हा 10 पावलं मागे टाकायला मला सांगितलंस आणि आता मी पुढे कधी होऊ शकत नाही, असं म्हणून तो फोन कट करतो आणि अबोलीला पुन्हा फोन न करण्यासाठी नंबर ब्लॉक करतो. अबोली म्हणते की अंकुश सरांनी फोन ब्लॉक केला वाटतं. सर आता खूप चिडलेत आणि पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन काही बोलले तर ते आणखी चिडतील. त्यापेक्षा मला आता शांतच राहिलेलं बरं आहे. दुसरा कोणता तरी मार्ग बघावा लागेल. अबोली चिठ्ठीचा मार्ग निवडते आणि ती आता तिच्या रूममध्ये येऊन स्टडी एरियाजवळ बसून अंकुशसाठी एक चिठ्ठी लिहित असते आणि त्या चिठ्ठीमध्ये तिने सगळं मेन्शन केलेलं असतं की सर, हे जे मी सगळं केलं आहे ते आपल्या घरासाठीच केले. मनवाचा शोध मला मिळाला तेव्हा तुम्ही मला सापडलं होतात, तेव्हा रेड लाईट एरियामध्ये होते मी. तिथून मी सगळं शोधून काढलं आहे आणि हो, मला जर तुम्ही साथ देणार असाल तर या झेंडावंदनाच्या दिवशी 26 जानेवारीला हा तुमच्यासाठी घेतलेला खास पांढऱ्या रंगाचा कुर्ता तुम्ही घालाल आणि त्यानंतरच मग तुम्ही मला माफ केलात असं मी समजेन. म्हणूनच मग आता इथे तिने छान प्रकारे कुर्ता ठेवलेला असतो. तेवढ्यातच नीता तिथे येते. नीताने बघितलेलं असतं. ती सगळी चिठ्ठी वाचते आणि म्हणते की अच्छा, असा प्लॅन आहे तर अबोलीचा. मला हिचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही. विजयाला नीता फोन करून ही सगळी बातमी देते. मग विजया म्हणते की एक काम कर, ती चिठ्ठी आहे ना ती माझ्याकडे आणून दे. काय मूर्खासारखं करतेस तू? दुसरी चिठ्ठी लिही ना, तेव्हा तुझं अक्षर तो ओळखेल असंही विजया सांगते. नीता म्हणते की घाबरू नकोस, आमच्या शाळेत एक सुशांत आहे, तो हुबेहूब अक्षर काढतो. म्हणूनच मग नक्कल करून अक्षर काढणं त्याला चांगलं जमतं. विजयाच्या सांगण्यावरून नीता तशी चिठ्ठी लिहून आणते आणि ती अबोलीने ठेवलेल्या जागेवर ठेवते आणि अबोलीची चिठ्ठी गायब करते. नंतर अंकुश रूममध्ये आलेला असतो. तो कुठली तरी फाईल शोधत असतो. तितक्यातच तिथून पटकन मधूनच नीता पळ काढते आणि तिथून ती घाबरून लपलेली असते आणि तिकडून पळ काढून ती बाहेर जाऊते आणि यानंतर अंकुशच्या हाताला चिठ्ठी लागते. ती चिठ्ठी वाचल्यावर अंकुश म्हणतो की अबोली पण ना खरंच रागवायला पण स्वतःच भाग पाडते आणि आयडिया पण स्वतः शांत करण्याच्या आणते. नंतर अबोली देवाला हात जोडत म्हणते की अंकुश सरांनी आज माझं म्हणणं ऐकू दे आणि त्यांनी पांढरा कुर्ता घालू दे. तर अंकुशने म्हणणं ऐकलेलं असतं आणि त्याने पांढरा कुर्ता घातलेला असतो. अबोली म्हणते की सर तुम्ही. तेव्हा अंकुश म्हणतो की हो, मी सगळं काही मागे टाकलेलं आहे आणि हा कुर्ता घातला आहे मी तुझ्यासाठी. त्याच्यामुळे प्लीज तू आता कोणताही चुकीचा विचार अजिबात मनामध्ये आणू नकोस. मी तुझी साथ द्यायला पूर्णपणे तयार आहे. आता अबोली खूप खुश झालेली असते. अबोली ही अंकुशला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू अंकुश सर, खरंच तुम्ही माझं खूप मोठं काम केलेलं आहे. त्यानंतर मग आता इथे अंकुशला ती काहीतरी सांगायला जाणार आहे. तितक्यातच बाहेरून आवाज येतो आणि दादा जरा तयारी बघायला ये. अंकुश निघून जातो. अबोली म्हणते की बरं झालं, अंकुश सरांच्या मनातला माझा राग गेला. पुढच्या भागामध्ये मनवा आता स्टेजवरती डान्स करत असते. तितक्यातच तिथे हे होत असताना अंकुश येतो आणि म्हणतो की हा काय थिल्लरपणा चाललाय. तेव्हा मग विजया म्हणते की अरे असं काय करतोय, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं आपणच कौतुक केलं पाहिजे की नाही. तेव्हा मग अंकुशने असं म्हटल्याबरोबर म्हणतो की बरोबर आहे, पण हे सगळं काय चाललंय. तेव्हा मनवा म्हणते की मी तुझी बहीण आहे आणि हा माधव काका आहे ना त्याची टाकलेली पोरगी आहे आणि तुमची शिंदे कुटुंबाची मुलगी आहे मी, समजलं का, असं सगळ्यांना ती सांगते. आणि ऐकल्यानंतर आता घरातल्या त्याचप्रमाणे बाहेरच्यांना सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.